मुळशीला प्लॉट पाहिलाय, मोठा 6 गुंठ्याचा. तिथे 2 मजली घर बांधायचंय. आजूबाजूला मोकळी जागा, झाडं लावायला. शेती करणार. घरचीच वांगी, टोमॅटो, मिरच्या, भेंडी, काकडी, गाजरं. स्वतःचं ऑक्सिजन. लोन मिळेल. तरुणांना लगेच लोन मिळतं. 50,000 हप्ता. पुढची 20-22 वर्षच इथे काढायची आहेत आता. मग मुळशी. नातेवाईक दूरचे जवळचे, मित्रमैत्रिणी सगळ्यांना बोलवत राहायचं. एकटं वाटू नये म्हणून. वॉचमन वगैरे असेलच की तिथे, शेजारी पाजारी. 1-2 मित्र आहेत इंटरेस्टेड, त्यांना कन्व्हिन्स करेन. तिथे काही झालं बिलं तर कोणीतरी यायला पाहिजे. एकदा का तिथे गेलं की डायरेक्ट KFCची आठवण आल्यावर मगच शहरात यायचं. आठवड्यातून एकदाच. बाकी पेट्रोल भरायला पंपावर, कधी हायवेच्या मॉलमध्ये आणि कॉमन हेल्थ क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये जलक्रीडा करायला. फक्त कामाला बाई मिळाली पाहिजे आणि बाग बघायला एखादे माळीबुवा. वायफाय स्ट्रॉंग असलं पाहिजे. गुड लाईफ, पीसफुल लाईफ. अगदीच एकटं वाटायला लागलं तर झाडं लावायची. त्यासाठी मातीचे मोकळे चौकोन ठेवायचे अंगणात. बाल्कनीतल्या बकाल कोपऱ्यात सुद्धा झाडं लावायची. शहरातला एकटेपणा झाडांनीच तर भरून निघतो. माणसांसारखीच असतात, व्हर्टिकल. बाकी कुत्री, मांजरं, खारी, उंदीर, घुशी, कबुतरं, कावळे ही सुद्धा माणसंच. तसं गावी अंगण असलेलं कौलारू घर आहे आमचं, पण तिथे कोण जातंय? आबा असतात. मोबाईल फोन घेऊन दिलाय त्यांना. रील्स बघत असतात. वेळ जातो त्यांचा. कदाचित रील्स बघून ते रिकाम्या जागा भरून काढत असावेत. एकदा बघायला लागले की मानच उचलत नाहीत. त्यांच्या शेवटापर्यंत रील्स त्यांच्याबरोबर असतील आणि माझ्याबरोबर हा मनी प्लांट. शेवटी रील्स आणि झाडं इतकंच खरं आहे.